बापू बापू, हे होळी काय असते? अरे पोरो, होळीची एक कहाणी आहे. त्याची कहाणी सांगा ना. तुम्हाला होळीची कहाणी ऐकायची? हो. ऐका तर मग मी सांगतो तुम्हाला होळीची कहाणी. पोरो, आता लक्ष देऊन ऐका. पहिले एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, जो स्वतःला देव मानत असे. पण त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, आणि तो भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता. आणि हिरण्यकश्यपूला वाटायचं की तोच सगळ्यात मोठा देव आहे. एके दिवशी हिरण्यकश्यपूला हे कळालं, आणि हे हिरण्यकश्यपूला बिलकुल आवडत नव्हतं की त्याचा मुलगा विष्णूची पूजा करतो, कारण हिरण्यकश्यपू आपल्या स्वतःला देव समजत होता. म्हणून त्यानं काय केलं, भक्त प्रल्हादला खूप त्रास देणं सुरू केला. पण बापू, या कहाणीमध्ये होळी कुठे आहे? अरे सोन्या, गडबड नको करू ना, होळी पण येते कहाणीमध्ये. थांब, हे बघ, तुझी आजी बी आली कहाणी ऐकायला. तर मग मी काय म्हणलं होतं, हिरण्यकश्यपू नावाचा जो राजा होता आणि त्याचा मुलगा होता भक्त प्रल्हाद, जो विष्णूची पूजा करायचा. आणि हे हिरण्यकश्यपूला आवडत नव्हतं. मग हिरण्यकश्यपूनं काय केलं, त्याची बहीण होती होलिका नावाची, आणि जी होलिका होती की नाही, त्या होलिकेला वरदान होतं की तिला अग्नीपासून काही नाही होणार. म्हणून हिरण्यकश्यपूनं काय केलं, होलिकेला सांगितलं की तू भक्त प्रल्हादला घेऊन अग्नीमध्ये बस. पण भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. त्याच्यामुळं होलिका जशी भक्त प्रल्हादला अग्नीत घेऊन बसली, होलिकाच भस्म होऊन गेली अग्नीमध्ये, आणि भक्त प्रल्हादला काहीही नाही झालं, कारण भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त होता. म्हणून तेव्हापासून होळी पेटवली जाते. म्हणून माहित आहे का तुम्हाला, होलिका दहन हा वाईट शक्तीवर चांगल्याचा विजयाचा प्रतीक मानला जातो. कळालं ना पुरांनो, म्हणून काहून आपण होलिका दहन करतो ते. ह्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टींचा विजय झालेला असतो आणि सगळ्या वाईट शक्तींचा नाश झालेला असतो. हो बापू, आपल्याला समजलं. मी बी भगवान विष्णूची पूजा करतो. हो रे बाबा, कर. तू पण भक्त प्रल्हाद हो.